मॅडम. नमस्कार सर्वांना, शुभ प्रभात. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल, जिल्हा रायगड, गणित विभाग तसेच ICT विभागांतर्गत व रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपणासाठी घेऊन आलेलो आहोत एक गणिताचा अगदी गमतीदार मजेशीर असा उपक्रम, गट्टी गणिताशी. मी श्रीमती मनीषा खैरे, विषय सहाय्यक डाएट पनवेल गणित विभाग, आपणा सर्वांचे उपक्रमाच्या 10व्या तासिकेमध्ये स्वागत करते. आज आपल्या समवेत आहेत श्री संतोष म्हात्रे सर आणि ते आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत अपूर्णांक भाग 2 हा घटक. आपण थोडक्यात संतोष सरांचा परिचय करून घेऊया. सरांचे पूर्ण नाव आहे श्री संतोष शांताराम म्हात्रे. शाळा आहे रायगड जिल्हा परिषद धुतुम, तालुका उरण, जिल्हा रायगड. सरांची एकूण सेवा झालेली आहे 24 वर्ष. सरांचं शिक्षण आहे MA BEd आणि सरांना वेगवेगळे छंद आहेत. त्यामध्ये गायन आणि वादन हे मुख्यत्वे महत्वाचे त्यांचे छंद आहेत. तसेच विविध जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, बीटस्तरीय प्रशिक्षणांमध्ये सरांनी मार्गदर्शक म्हणूनही काम केलेलं आहे. त्याचबरोबर ज्ञानरचनावादी साहित्य निर्मितीमध्ये देखील सरांनी उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे. अशा या उपक्रमशील आपल्या आजच्या मार्गदर्शकांचे मी आपल्या या उपक्रमामध्ये व आजच्या तासिकेमध्ये स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या पाठाला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार बालमित्रांनो, सुप्रभात. कसे आहात? मस्त ना? वा, छान. घरीच राहा आणि सुरक्षित राहा. बालमित्रांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात ना? चला, मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. बघा, रामपूर गावामध्ये एक शेतकरी दाम्पत्य असतं आणि त्यांना 2 मुलं असतात. एक राजू आणि एक नेहा. ही 2 मुलं असतात. दोघंही चांगली मस्त हुशार असतात, तुमच्यासारखी. तुम्ही कसे हुशार आहात तसेच हे दोन्ही मुलं हुशार असतात. परंतु दोन्ही भावंडांचं बघा, खाऊवरून आई ज्या वेळेला खाऊ देते त्यावर खाऊवरून दोघांचं भांडण होतं. मग आई काय करते, एखादीच वस्तू असली तर दोघांना ती त्याचे तुकडे करून देते. बघा, या ठिकाणी समजा केक आणला, बाबांनी केक आणला, आईने काय केलं, केकचे 5 तुकडे केले समान आणि ठेवल्याबरोबर राजू हुशार. राजूने काय केलं, 5 तुकड्यापैकी पटकन 3 तुकडे स्वतःला घेतले. बघा, 5 तुकड्यापैकी 3 तुकडे राजूने स्वतःला घेतले. मग नेहा आली. नेहाने बघितलं, अरे माझ्यासाठी 2च तुकडे आहेत. म्हणजे 5 तुकड्यापैकी राजूने 3 तुकडे घेतले आणि नेहाने 2 तुकडे घेतले. म्हणजे बघा, राजूने जास्त घेतले की नाही? राजूने 3 तुकडे जास्त घेतले. नंतर बघा, आईनं एक पेरू काढला. एकच होता. आता एक पेरू दोघांना कसा देणार? म्हणून आईने, दोघांची पण भांडणं होतात, म्हणून आईने त्या पेरूचे 7 तुकडे केले समान. 7 तुकडे केल्याने आता नेहा हुशार आहे. नेहाने काय केलं, मागच्या वेळेला दादानी जास्त घेतले ना, म्हणून नेहा हुशार. नेहाने काय केलं, 7 तुकड्यापैकी पटकन 4 तुकडे स्वतःला उचलले आणि मग राहिले किती? 3 तुकडे. मग आता त्या 7 तुकड्यापैकी 3 तुकडे घेतले राजूने. आता राजूला कमी झाले. राजू आता रडायला लागला, मला 3च तुकडे मिळाले. म्हणजे बघा, इथं कमी जास्त. नंतर सफरचंद घेतलं. बाबांनी सफरचंद आणलं होतं. बाबांनीच त्याचे 8 समान तुकडे केले. किती? 8. आता मात्र दोघेही हुशार. त्याला वाटते ही जास्त तुकडे घेते, तो जास्त तुकडे घेतो. म्हणून काय झालं, बाबांनीच बरोबर दोघांना 4-4 तुकडे दिले. किती तुकडे दिले? 4-4 तुकडे. म्हणजे इथं त्यांना समान वाटणी झाली की नाही? बघा, अशा प्रकारे पुढे पुढे ते मोठे होत गेले. तुमच्यासारखे 7वीला गेले. बघा, दोघं एकाच वर्गात होती, कारण जुळीची मुलं होती, सारख्या वयाची होती.
त्यांचं सारखं होतं, तुमच्यासारखं 12-12 वर्ष सारखं वय होतं. दोघांचा पण परीक्षेचा निकाल लागला. दोघे पण त्यांचे गुणपत्रक मार्कलिस्ट घेऊन आले, बाबांना दाखवले. दाखवला लागतो ना बाबांना सही करायला. मग बाबा बघतात आणि सही करतात. त्यांचे बाबा पण हुशार होते. बाबांनी काय सांगितलं, दोघांना उभे केले आणि दोघांना विचारलं, चल राजू तू सांग, तुला मराठी विषयात किती गुण मिळाले? राजूने सांगितलं, मला 85 गुण मिळाले. बाबा बोले, वाह छान. मग नेहा तुला? नेहा थोड्या दबक्या आवाजात म्हणाली, मला 79 गुण मिळाले. हा म्हणजे तुला राजूपेक्षा कमी मिळाले, बरोबर ना? ठीक आहे. मग आता दुसऱ्या विषयाचे, हिंदी विषयाचे गुण सांग. हिंदी विषयाचे सांगितले. पहिले नेहाने सांगितले, मला 90 गुण मिळाले. अरे वा, बाबा म्हणाले 90? इकडं राजू पण म्हणाला, बाबा मला पण 90 गुण मिळाले. अरे वा, म्हणजे समान गुण मिळाले, छान. नंतर गणित विषयाची बारी आली. गणित विषय बघा काहींच्या तर खूप आवडीचा असतो. मला वाटते तुमच्या नक्की आवडीचा आहे, कारण तुम्ही सगळे या गणिताच्या तासामध्ये सगळे इन्व्हॉल्व झाला आहात. त्याच्यामुळे तुमचा गणित विषय आवडीचा, त्यांचा पण गणित विषय आवडीचा होता. मग बाबांनी विचारले, सांगा बघू आता गणित विषयात किती मार्क्स मिळाले? लगेच सांगितलं राजूने, बाबा मला 95 गुण मिळाले. व्हेरी गुड. बाबा म्हणाले, शाबास. आणि नेहा तुला? नेहा थोड्या कमी आवाजात म्हणाली, बाबा मला 92 गुण मिळाले. ठीक आहे, काही हरकत नाही. बाबांनी सर्व विषयांची त्यांची चौकशी केली. शेवटी बाबांनी पण शाबासकी दिली आणि दोघांची एकूण टक्केवारी होती 89%. म्हणजे सारखी टक्केवारी होती. कमी जास्त कुठं नेहा कमी होती तर राजू जास्त होता, राजू जास्त होता, नेहा कमी होती, कमी जास्त होते, परंतु सगळ्या गुणांची टोटल मात्र सारखे आले आणि दोघांना टक्केवारी मिळाली 89. बाबा खुश. बाबांनी त्यांना शाबासकी दिली आणि बक्षिशी दिले. अशा प्रकारे ही गोष्ट संपली. आवडली का गोष्ट तुम्हाला? आवडली असेल नक्कीच, कारण इथं गुण आले, पेरू आले, वाटणी आली. म्हणजे पहा, या ठिकाणी आपण काय काय केलं? वाटणी केली. त्या वाटणीमध्ये कुठेतरी कमी होता, कुठे जास्त होता, कुठे मोठा होता, कुठे छोटा होता, कुठे समान होता. हे जे शब्द आहेत हे आपण तुलना करण्यासाठी वापरतो. कशासाठी वापरतो? तुलना करण्यासाठी वापरतो, बरोबर ना? मग असंच मी तुम्हाला कालच्या पाठामध्ये तुम्ही अपूर्णांकांची ओळख शिकलात की नाही? मॅडमने तुम्हाला अपूर्णांकांची ओळख शिकवलेली आहे, म्हणजे तुम्हाला अपूर्णांकांची ओळख झालेली आहे. मग बघा, मी तुम्हाला एक या ठिकाणी चित्र दाखवतोय. दिसतो सगळ्यांना? बघा, या चित्रातील अपूर्णांकाचा रंगवलेला जो भाग आहे, त्या रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक कोणता तयार होईल? सांगा बघू. अरे वा, छान उत्तर आली. कालच्या अपूर्णांकांच्या याच्यामध्ये आज चांगलं शिकलात तुम्ही, बरोबर. काही विद्यार्थ्यांनी छान उत्तर दिली. अपूर्णांक तयार झालेला अपूर्णांक आहे 2/5. बरोबर, व्हेरी गुड. सगळ्यांनी छान उत्तर दिले. आता दुसऱ्या या ठिकाणी मी चित्र तुमच्या समोर ठेवते. बघा, दिसतो ना सगळ्यांना? बघा, या चित्रामध्ये सुद्धा रंगवलेल्या भागाचा कोणता अपूर्णांक तयार होईल? सांगा पाहू. बघा, हे विद्यार्थ्यांना बरोबर सांगितलं, 3/7. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला अपूर्णांक म्हणजे काय हे अपूर्णांकाची कल्पना आलेलीच आहे. तर आपण आता अपूर्णांकांची तुलना कशी करतात, अपूर्णांकांची तुलना कशी करतात, जशी आपण गोष्टीमध्ये तुलना केली की नाही, कमी जास्त, मोठे लहान, ही जी अपूर्णांक या गोष्टीमध्ये अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की पेरू कमी झाला, जास्त झाला, गुण कमी जास्त झाले, हे आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. तसंच आता आपण आपल्या स्क्रीन मधून या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की
अपूर्णांकांची तुलना कशी केली जाते. कालच्या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे की अपूर्णांक म्हणजे काय. बघा या ठिकाणी तुमच्या समोर दिसतंय का तुम्हाला. बघा अपूर्णांक म्हणजे काय आणि अपूर्णांक म्हणजे काय हे तुम्ही पाहिलेले आहात. आता आपल्याला अपूर्णांकांची तुलना पाहिजे आहे. आता बघा तुमच्या समोर आलेला आहे, दिसते का सगळ्यांना, दिसते ना. बघा त्याचं नीट निरीक्षण करा. षटकोनाचं चित्र आहे की नाही, आणि त्या षटकोनाच्या रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक तयार झाला. कोणता अपूर्णांक तयार झाला सांगा पाहू. बरोबर 4/6. दुसरं चित्र तुम्हाला तसंच आहे तुमच्या समोर, दिसलं. या षटकोनाचा सुद्धा रंगवलेला किती आहे बघा. रंगवलेल्या भागाचा कोणता अपूर्णांक तयार होईल. बरोबर, बघा छान उत्तर देतात, 2/6. बघा या ठिकाणी तुम्ही निरीक्षण करा की षटकोनाचे पहिल्यांदा 4 भाग रंगवलेले आहेत. या ठिकाणी दिसतात ना. पहिल्या याच्यामध्ये 4 भाग रंगवले म्हणजे 6 अपूर्णांक तयार झाला. आणि दुसऱ्या ठिकाणी त्याच षटकोनाचे 2 भाग रंगवले आणि अपूर्णांक तयार झाला 2/6. मग या ठिकाणी तुम्हाला दिसतो कोणता मोठा आहे आणि कोणता छोटा आहे किंवा लहान आहे. निरीक्षण केलं तुम्ही, सगळ्यांनाच समजलंय. बरोबर आहे. बघा या ठिकाणी हा लहान मोठा तुम्हालाच समजलेला आहे, बरोबर की नाही. म्हणजेच या ठिकाणी लहान आणि मोठा हे जे अपूर्णांक आहेत ही अपूर्णांकांची तुलना झालेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला अपूर्णांकांची वेगवेगळ्या घटकांवर तुलना करायची आहे. पहिला अपूर्णांकाचा तुलनेचा भाग आहे सममूल्य अपूर्णांक. बघा सगळ्यांना स्क्रीनवर दिसतोय ना. अपूर्णांकाच्या तुलनेतला पहिला भाग आहे सममूल्य अपूर्णांक. बघा कशाला म्हणतात सममूल्य अपूर्णांक. तुमच्या समोर मी एक चित्र ठेवत आहे, दिसतो सगळ्यांना. बघा दिसतो ना. या ठिकाणी बघा मगाशी आपण राजू आणि नेहा यांना आईने कसा खाऊ दिला. इथं सुद्धा बघा आईनं या ठिकाणी चॉकलेट घेतलेलं आहे आणि पहिल्या याच्यामध्ये आईनं चॉकलेटचे 2 तुकडे केले, समान 2 तुकडे केले. आणि जो रंगवलेला भाग आहे म्हणजे अर्धा भाग आहे तो राजूला दिला, म्हणजे राजूला अर्ध चॉकलेट दिलं. बघा तुम्हाला कसा लहान मुलांना जास्त तुकडे आवडतात ना. मग नेहा छोटी म्हणजे समान वयाची असली झाडाची, म्हणून नेहा म्हणते नाही मला जास्त तुकडे पाहिजे. म्हणून आईने काय केले, दुसऱ्या चित्रात बघा आईने काय केलेलं आहे, त्याच चॉकलेटचे 4 समान तुकडे केले. त्याच चॉकलेटचे 4 समान तुकडे केले की नाही. 4 पैकी नेहाला 2 तुकडे दिले. 4 पैकी नेहाला 2 तुकडे दिले म्हणजे नेहाला किती चॉकलेट मिळालं. पूर्णांक तयार झाला सांगा बघू. बरोबर प्राजक्ता, बरोबर. कोणता पूर्णांक तयार झाला, 2/4. पुढे छोटा मुलगा शेजारचा आला. छोट्या मुलांना आणखी तुकडे जास्त पाहिजे. मग आईने काय आयडिया केली, दुसऱ्या चॉकलेटचे 8 तुकडे केले. किती केले, 8 तुकडे केले. आणि 8 तुकड्यापैकी 4 तुकडे त्या छोट्याला दिले. छोट्याला आनंद, अरे वा बघा मला तुमच्यापेक्षा जास्त मिळालं, मला तुमच्यापेक्षा जास्त चॉकलेट मिळालं. का तर त्याला 8 तुकड्यापैकी 4 तुकडे दिले. म्हणजे कोणता अपूर्णांक तयार झाला. व्हेरी गुड, छान, बरोबर 4/8. इथं जर आपण निरीक्षण केलं, पहिल्या ठिकाणी बघा केले आणि 1 तुकडा दिला. दुसऱ्या ठिकाणी 4 तुकडे दिले, 4 केले आणि 2 दिले. तिसऱ्या ठिकाणी बघा 8 तुकडे केले आणि 4 छोट्याला दिले. तुकडे जरी असले तरी त्यांचं माप बघा सारखंच आहे की नाही. अर्ध चॉकलेट आहे. इथं 1/2 म्हणजे सुद्धा अर्धच आहे. 4/2/8 म्हणजे सुद्धा अर्धच आहे. आणि
4/8 म्हणजे सुद्धा अर्धच आहे की नाही? दुसरं एक उदाहरण दाखवते बघा तुम्हाला मी. बघा दिसतंय सगळ्यांना? बघा या ठिकाणी आईनं चपाती बनवलेली आहे. सगळ्यांची आता झालेली असेल, झाली की नाही? आईने चपाती बनवलेली आहे आणि पहिला राजू म्हणतो आई मला अर्धी चपाती दे. काय अर्धी चपाती दे. आईने काय केली बघा, एका चपातीचे 2 भाग दिसतो सगळ्यांना. मग त्याला 1 भाग दिला 2 भागापैकी, म्हणजे किती दिली? बरोबर 1/2. बघा सगळं उत्तर पटापट सांगितली. 1/2 म्हणजे अर्धी चपाती दिली. नेहा आली. नेहा सांगते आई मला 2 तुकडे पाहिजे. ठीक आहे. आईने काय केलं, दुसऱ्या चपातीचे 4 तुकडे केले. किती? 4 तुकडे केले आणि 4पैकी 2 तुकडे दिले. नेहा खुश झाली. अरे वा मला 2 तुकडे मिळाले. बघा तुकडे जरी 2 दिले तरी चपाती तेवढीच आहे की नाही? कमी जास्त झाली का? नाही, फक्त तिचा अपूर्णांक झाला 2/4. बरोबर ना? हा बघा छान. आता पुन्हा आपला शेजारचा पिंटू आला. त्याला पण जे होते. मग आईने काय केलं, 8 तुकडे केले चपातीचे. किती? 8 दिसतात बघा. 8 तुकडे केले आणि 8 तुकड्यापैकी 4 तुकडे दिले. 4. अरे वा तो खुश झाला. बघा मला 4 तुकडे मिळाले. म्हणजेच या ठिकाणी कोणता अपूर्णांक तयार झाला सांगा बघू? 4/8. बरोबर, व्हेरी गुड. म्हणजे पहा या ठिकाणी जरी अपूर्णांक वेगवेगळे झालेले असले तरी त्यांची किंमत मात्र सारखी आहे. कशी आहे? सारखी आहे. आता हेच पुन्हा तुम्हाला मी स्क्रीनवरून तुम्हाला दाखवत आहे की कशा प्रकारे वेगळ्या उदाहरणाद्वारे या ठिकाणी आपल्याला जरी तुकडे कमी जास्त केलेले असले तरी या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे त्यांना समान किंवा कमी जास्त वाटणी होते हे आपण पाहणार आहोत. आणि म्हणून यांनाच आपण सममूल्य अपूर्णांक असे. सममूल्य म्हणजे काय? तर समान सारख्य मूल्य असणाऱ्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. मग या ठिकाणी आपण सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय हे पाहणार आहोत. बघा आईने बरोबर वाटणी केली दोघांसाठी. प्रत्येकाला वाटणी दिलेली होती. राजूला दिली, त्यामध्ये राजूने अर्धी घेतली, नेहाने 2 वाटे घेतले. आपण स्क्रीनवरून या ठिकाणी हे पाहूया की कशा प्रकारे या ठिकाणी वाटणी झालेली आहे ते. बघा या ठिकाणी ही एक पट्टी आहे, दिसतो सगळ्यांना? दिसली ना? व्हेरी गुड. या पट्टीचे 2 समान भाग केले. किती? 2 समान भाग केले आणि 2 भागापैकी 1 भाग रंगवला. म्हणजे कोणता अपूर्णांक तयार झाला सांगा पाहू? बरोबर 1/2. व्हेरी गुड. आता बघा तशीच समान पट्टी दुसरी घेतली. या पट्टीचे आपण किती भाग केले बघा? 4 भाग केले. दिसतात ना? 1 2 3 4. 4 भाग केले आणि या 4 भागापैकी 2 भागांना रंग दिला. म्हणजेच कोणता अपूर्णांक तयार झाला? 2/4. बघा छान उत्तरे देता तुम्ही. सगळ्या मुलांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे येतो. आता पण तशीच तिसरी पट्टी घेऊया. घेतली? या पट्टीच्या आपण किती भाग करतो बघा? 8 भाग केले आणि 8 भागापैकी 4 भाग रंगवले. म्हणजे कोणता अपूर्णांक तयार झाला? बरोबर 4/8. बॉक्स मध्ये किती छान उत्तरे देतात. बघा या ठिकाणी पहिल्या पट्टीकडे पुन्हा बघा. 2 भाग समान केले, 1 भाग रंगवला, म्हणजे अपूर्णांक तयार झाला 1/2. इथे 4 भाग समान केले आणि 4 भागापैकी 2 भाग रंगवले, म्हणजे अपूर्णांक तयार झाला 2/4. आणि तिसऱ्या ठिकाणी बघा 8 समान भाग केले
आणि 8 भागापैकी 4 भाग रंगवले म्हणजे अपूर्णांक तयार झाला 4/8. ह्या सगळ्या अपूर्णांकांचं निरीक्षण केलं बघा, 1/2, 2/4, 4/8. तरी यांचं मूल्य मात्र इथं बघा कसं आहे, सारखंच आहे. 2 भाग केल्याने 1 रंगवला म्हणजेच अर्धा झाला, 4 भाग करून 2 भाग रंगवले म्हणजेच अर्धा झाला, आणि 8 भाग करून 4 भाग रंगवले म्हणजे सुद्धा अर्धाच झाला. म्हणजे समान मूल्य आहेत बघा शब्दातच. त्याच्यात इथं बघा वरती सममूल्य अपूर्णांक. सम म्हणजे सारखं, मूल्य म्हणजे किंमत. दुसरं उदाहरण या ठिकाणी बघा तुमच्या समोर आता सारखीच चपाती आलेली आहे, दिसते बघा, एकदम गोल चपाती आहे. त्याच्यामध्ये या चपातीच्या आईने 2 भाग केलेले आहेत. एक भाग राजूला दिलेला आहे म्हणजे कोणता अपूर्णांक तयार झाला सांगा पाहू. व्हेरी गुड. बघा किती पटापट उत्तरे देतात. 1/2. आता पुढे पहा, दिसलं की नाही. पुढच्या चपातीचे किती तुकडे केलेत 4. 4 पैकी 2 रंगवलेले आहेत किंवा 2 तुकडे नेहाला दिलेले आहेत. म्हणजे नेहाला किती चपाती दिली 2/4. बघा प्रतिसाद तुमचा खूप येतोय. आता पुढची चपाती पहा. आता आपण इथं पुढच्या चपातीचे किती तुकडे केलेत बघा 6 केलेले आहेत. किती 6 केलेले आहेत. आणि शेजारच्या पिंटूला हे 3 तुकडे दिलेले आहेत. दिलेत की नाही. रंगवलेले भाग म्हणजे 3 तुकडे. हे 3 तुकडे दिलेत म्हणजे कोणता अपूर्णांक तयार झाला सांगा पाहू. सांगा बरं. बरोबर किती 3/6. व्हेरी गुड. आणखी एक चपाती पहा, दिसली. आता या चपातीची 8 केले. शेजारची पिंकी आली, तिलाही आईने दिले. तिला आईने रंगवलेल्या भागाचे म्हणजे रंगवलेला भाग किती आहे 4 तुकड्यांचा 4 तुकडे दिले. म्हणजेच या ठिकाणी किती दिले अर्धीच दिली. पुढे 8 तुकड्यापैकी 4 तुकडे दिले म्हणजेच 4/8. तरी सुद्धा अर्धीच होते. अशा प्रकारे आपण या ठिकाणी सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय, हा अपूर्णांकाच्या तुलनेतला हा भाग पाहिलेला आहे. अपूर्णांकाच्या तुलनेतला हा भाग पाहिलेला आहे. सममूल्य अपूर्णांक बघा या ठिकाणी सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय, तर समान किंमत किंवा मूल्य असणाऱ्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. दिसतो का तुम्हाला. बघा या ठिकाणी आपण पहिल्यापासून नजर मारूया. दिसली सगळ्यांना. पुनच्छा या ठिकाणी बघा निरीक्षण करा नीट कसे झालेले आहेत ते. आणि आता सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय, तर बघा समान मूल्य किंवा समान किंमत असणाऱ्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. दिसलं सगळ्यांना. बघा सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय, व्याख्या बघा. सगळ्यांनी ही व्याख्या लिहून घ्या वहीमध्ये. लिहिता ना, लिहा बघू पटकन. सममूल्य अपूर्णांक म्हणजे लिहिलेत बघा, समान किंमत किंवा समान मूल्य असणाऱ्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, आपण पाहिलेलं आहे 1/2, 2/4. चेक करा सर. हा येतोय. आली का. ओके. चला बघा आपण पुन्हा आता बघूया. समान किंमत किंवा समान मूल्य असणाऱ्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात.
दिसलं सगळ्यांना? बघा या ठिकाणी 1 अंश छेद 2, 2 अंश छेद 4, 3 अंश छेद 6 आणि 4 अंश छेद 8 हे जे अपूर्णांक तयार झालेत हे एकमेकाचे सममूल्य अपूर्णांक आहेत आणि यांची किंमत समान आहे. 1/2 म्हणजेच अर्धा, 2/4 म्हणजेच अर्धा, 3/6 म्हणजेच अर्धा आणि 4/8 म्हणजेच अर्धा. बरोबर की नाही? म्हणजे हे एकमेकांचे सममूल्य अपूर्णांक आहेत. म्हणून बघा समान किंमत किंवा समान मूल्य असणाऱ्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. यानंतर सममूल्य अपूर्णांक कसा तयार होतो? बघा सममूल्य अपूर्णांक 2 पद्धतीने तयार होतो. एक म्हणजे अपूर्णांकांतील अंशाला व छेदाला एकाच शून्यात्तर संख्येने गुणले किंवा भागले तर त्या अपूर्णांकाशी सममूल्य असणारा अपूर्णांक तयार होतो. दिसलं सगळ्यांना? सममूल्य अपूर्णांक कसा तयार होतो? तर अपूर्णांकातील अंशाला व छेदाला एकाच शून्यात्तर संख्येने गुणले तर त्या अपूर्णांक सममूल्य असणारा अपूर्णांक मिळतो. बघूया आता आपण गुणाकार करून सममूल्य अपूर्णांक कसा तयार होतो. दिसतो ना सगळ्यांना? आता कोणता अपूर्णांक आहे बघा, दिसला सगळ्यांना? 2 अंश छेद 3 याचा आपण गुणाकार करून सममूल्य अपूर्णांक मिळवायचा आहे. बघा नीट लक्ष द्या. 2 अंश छेद 3 ला आपण 4 ने गुणायचं आहे. कितीने? 4 ने. बघा 2 अंश छेद 3 ला 4 ने अंशा आणि छेदाला दोन्हीकडे आपल्याला 4 ने गुणायचं आहे. बघा 2 गुणाकार करूया. 2 गुणिले 4 आणि 3 गुणिले 4 किती गुणाकार येतोय सांगा? बरोबर किती आला गुणाकार? 8 अंश छेद 12 किती आला? बघितलं? म्हणजेच 2/3 चा गुणाकार करून आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळाला आहे हे 8/12. आलं लक्षात? दुसरं उदाहरण पाहूया समजण्यासाठी तुम्हाला. बघा कोणता अपूर्णांक दिलाय, नीट लक्ष द्या. 5 अंश छेद 6 याचा आपल्याला सुद्धा 3 ने गुणून सममूल्य अपूर्णांक मिळवायचा आहे. बघा 5 गुणिले 3 आणि छेदस्थानी 6 आहे म्हणून 6 गुणिले 3 यांचा गुणाकार आलेला आहे 5 गुणिले 3 म्हणजे 5 त्रिक 15 आणि 6 गुणिले 3 म्हणजे 6 त्रिक 18. बघा बरोबर बघतात. म्हणजेच 5 अंश छेद 6 याला आपण 3 ने गुणल्यानंतर त्याचा सममूल्य अपूर्णांक मिळालेला आहे आपल्याला 15 अंश छेद 18. समजलं का? ओके. त्याचा व्यत्यय आला परंतु आता आपण कंटिन्यू करूया. बघा गुणाकार करून सममूल्य अपूर्णांक कसा तयार होतो हे आपण पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी बघा भागाकार करून सममूल्य अपूर्णांक तयार करणे. काय? भागाकार करून सममूल्य अपूर्णांक तयार करणे. बघा कोणता अपूर्णांक आहे? पाचा बघू कोणता अपूर्णांक आहे? 8 अंश छेद 12. बरोबर. आता या 8 अंश छेद 12 चा भागाकार पद्धतीने, आता भागाकार करण्यासाठी भाग जाणारच संख्या घ्यायची, पूर्ण भाग जाणारी. याला आपण 8 अंश छेद 12 ला 4 ने भागूया. दिसतो सगळ्यांना? 8 ला 4 ने भागलं आणि 12 ला 4 ने भागलं. दोन्ही ठिकाणी अंश आणि छेदाला किती भागाकार आला बघा कसा. 8 ला 4 ने भागलं म्हणजे 4 दोने 8 आणि 12 ला 4 ने भागलं म्हणजे 4 त्रिक 12. म्हणजे कोणता पूर्णांक मिळाला आपल्याला सांगा बघू? कोणता मिळाला? 2 अंश छेद 3. व्हेरी गुड. बघा 2 अंश छेद 3 हा पूर्णांक मिळाला. म्हणजेच खाली बघा 8 अंश छेद 12 चा सममूल्य अपूर्णांक आपल्याला पद्धतीने मिळाला 2 अंश छेद 3. म्हणजेच 8 अंश छेद 12 आणि 2 अंश छेद 3 याचं मूल्य कसं आहे? सारखं आहे, समान आहे, म्हणून यांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात. दुसरं पाहूया आपण.
चला 6/9. 6/9 ला सुद्धा आपण भागाकार पद्धतीने त्याचा सममूल्य अपूर्णांक मिळवू. बघा दिसते तुम्हाला 6/3 3 ने भागायचं आपल्याला. 6/3 3 ने भागायचं आहे. बघा अंश आणि छेदला आपण पूर्ण भाग जाणारी संख्या घ्यायची आहे. इथली बघा 3 ने भागू. 3 ने 6 भागू म्हणजे 3चा पाडा 6 येईल पर्यंत म्हणायचं आहे. 3 2 6 बघा आणि 3 ने 9 भागलं. 3 त्रिक 9 बरोबर. आता बघा 6/9 चा सममूल्य अपूर्णांक आपल्याला मिळाला 2/3. म्हणजेच 6/9 आणि 2/3 हे एकमेकाचे सममूल्य अपूर्णांक आहेत. काय आहेत? सममूल्य. समजलं का? बघा इथपर्यंत समजलं का तुम्हाला? सममूल्य अपूर्णांक म्हणजे समजले की नाही? सममूल्य म्हणजे समान किंमत किंवा समान मूल्य असणाऱ्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात. ही पहिली तुलना झाली. पहिल्या तुलनेमध्ये आपण खूप उदाहरणं पाहिलेली आहेत सममूल्याची. आता आपल्याला दुसऱ्या अंकाची तुलना पाहायची आहे. बघा समच्छेद अपूर्णांक. काय पाहायचं आहे? समच्छेद अपूर्णांक. इथं सुद्धा बघा त्या समच्छेद शब्दामध्ये, समच्छेद या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे सम आणि छेद. तुम्हाला छेद माहिती आहे. बघा आता तुमच्या समोर एक आकृती दिसते, पट्टी दिसते. या पट्टीचे आपण समान भाग केलेले आहेत. मोजा बघू किती समान भाग केलेत. चला आता मला पटापट उत्तर मिळतील. हा बघूया. चला मोजूया सगळ्यांनी किती भाग केलेत. 1 2 3 बरोबर सगळ्यांनी पटापट उत्तरे दिली. 5 भाग केले. 5 भागापैकी आपण किती भाग रंगवलेत बघा. 1. गुड. मग रंगवलेल्या भागाचा कोणता अपूर्णांक तयार होईल सांगा बघू. या ठिकाणी बघा सांगा मला उत्तर द्या. बघा आली उत्तर कशी. रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक तयार झाला 1/5. बरोबर ना. व्हेरी गुड. दुसरी आकृती तुमच्या समोर येते. त्या आकृतीचे आता पुन्हा आपण 5 भाग केले. इथे 5 भाग केले आणि काही भाग रंगवले. रंगवले ना. किती रंगवले? 2. मग सांगा बघू आता ह्या आकृतीचा रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक कोणता तयार होईल. बघूया सांगा कसे. चला आले उत्तर पटापट. व्हेरी गुड. किती अपूर्णांक तयार? 2/5. कारण एकूण भाग 5 आहेत. त्यापैकी रंगवलेले 2 आहेत म्हणून 2/5. तिसरी पुन्हा तुमच्या समोर तशीच आकृती आलेली आहे. बघा तिचेही समान 5च भाग आहेत. दिसतात. आता किती भाग रंगवले? 3 रंगवले. बरोबर ना. मग ह्या 3 रंगवलेल्या भागाचा कोणता अपूर्णांक तयार होईल सांगायचा. झाले. आले उत्तर पटापट. हुशार आहात ना तुम्ही. शाबास विनोद. छान. निहार निहार. सुंदर. बघा 3/5 हा पूर्णांक तयार झाला. पुढे तुमच्या समोर तशीच आकृती आहे. तिचेही 5 भाग केलेले आहेत आपण. 5 भागापैकी काही भाग आपण रंगवूया. रंगवले. बघा किती भाग रंगवले? 4. बरोबर. मग आता ह्या अपूर्णांकाचा ह्याचा रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक कोणता तयार झाला? व्हेरी गुड. 4/5. आता सगळ्या आकृत्यांचं नीट निरीक्षण करा. बघू आपल्याला काय शिकायचं आहे. समच्छेद अंक. काय शिकायचं आहे? समच्छेद. सगळीकडे आपण ह्या पट्टीचे समान 5 भाग केलेत की नाही. मग एकूण भाग आपण छेदस्थानी लिहिलेत. बघा 5 भाग एकूण केलेले आहेत प्रत्येकाचे म्हणून छेदस्थानी लिहिलेत. आणि रंगवलेले भाग जे आहेत ते अंशस्थानी लिहिलेत. म्हणून प्रत्येक ठिकाणी बघा इथं रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक तयार झाला 1/5. इथं तयार झाला 2/5. इथं 3/5. 4/5. छेदांचं निरीक्षण करा सगळ्यांनी. केलं का? सगळ्या अपूर्णांकांचा छेद किती आहे सांगा बरं.
बरोबर, सगळ्यांच्या लक्षात आला. सर्व या अपूर्णांकांचा छेद आहे 5. 5 म्हणजे कसा आहे? सारखा आहे. कसा आहे? सारखा आहे. म्हणून 1 अंश छेद 5, 2 अंश छेद 5, 3 अंश छेद 5, 4 अंश छेद 5 असे किती असू द्या, ज्यांचा छेद 5 असेल. तुम्ही सांगा आणखी अपूर्णांकाशी समछेद असणारे चॅट बॉक्स मध्ये मला सांगा. समछेद असणारे याच्याशी अपूर्णांक तुमच्या मनाने तयार करा, बघूया. बरोबर, बऱ्याच मुलांनी 1/6 नाही, छेद आपल्याला 5 आलं पाहिजे. छेद किती आलं पाहिजे? 5. समछेद, समछेद याचा अर्थ छेद समान असणारे. बघा पुढे जाऊया आपण, तुमच्या पुन्हा लक्षात येईल. व्याख्या आहे, ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात त्यांना समछेद अपूर्णांक म्हणतात. लिहून घ्या, तुम्हाला ही व्याख्या परीक्षेला येणार आहे. समछेद अपूर्णांक म्हणजे काय? ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात त्यांना समछेद अपूर्णांक असे म्हणतात. घेतली लिहून? ओके, पुन्हा पुढचं उदाहरण बघा, तुमच्या समोर ठेवलेलं आहे, सगळ्यांना दिसतोय. वाचा अपूर्णांक ते. चला वाचूया आपण. पहिला आहे 2 अंश छेद 7, दुसरा 3 अंश छेद 7, 4 अंश छेद 7, 5 अंश छेद 7 आणि 6 अंश छेद 7. सगळीकडे छेदाचं निरीक्षण करा. केलं? किती आहे छेद सांगा बघू, फक्त छेद सांगा मला. बरोबर, सगळीकडे छेद कसा आहे? सारखा आहे, समान आहे. म्हणून या छेद सारखा असणाऱ्या अपूर्णांकांना काय म्हणतात? समछेद अपूर्णांक. म्हणजेच बघा व्याख्यावरती, ज्या अपूर्णांकांचे समान असतात त्यांना समछेद अपूर्णांक असे म्हणतात. मला वाटते तुमच्या आता समछेद अपूर्णांक म्हणजे काय लक्षात आलं असेल. आलं ना? व्हेरी गुड. बघा दुसरे एक उदाहरण आहे तुमच्या समोर. आता आपल्याला समछेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा पाहायचा आहे. बघा जसं आपण राजू आणि नेहा यांना जो वाटा मिळाला होता तो कमी जास्त होता. मग आपल्याला या ठिकाणी समछेद अपूर्णांकाचा लहान आहेत की मोठे आहेत हे कसे ठरवायचे? बघा नियम आहे, काय नियम आहे वाचा, आणि हा नियम तुम्हाला परीक्षेला येणार आहे. बघा, समछेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो. स्कॉलरशिपला नेहमी हा प्रश्न असतो. ज्याने स्कॉलरशिपची परीक्षा दिली असेल किंवा जे विद्यार्थी स्कॉलरशिपला बसले असतील त्यांच्या लक्षात येईल की हा प्रश्न नेहमी असतो. अशा अपूर्णांक तुम्हाला देतात, समछेद असतात आणि सांगतात यापैकी लहान किंवा मोठा अपूर्णांक ओळखा. मग कसा ओळखायचा सांगा? वरती नियम आहे, नियम वाचूया पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी. बघा मी वाचतो. छेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो. मग सांगा बघू, या मधून मोठा अपूर्णांक कोणता तुमच्या लक्षात आला असेल? बघूया. बघा छान उत्तर आली. तुमची उत्तर मला चॅट बॉक्स मध्ये आली पाहिजे. बघा बऱ्याच मुलांनी चांगल्या पद्धतीने उत्तर दिली आहेत. बरोबर आहे. कोणता अपूर्णांक मोठा आहे? 4 अंश छेद 5. छेद समान असताना बघा सगळीकडे छेद समान आहे. छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग आता लहान कोणता सांगा? लगेच तुमच्या लक्षात येईल समोर की छेद समान असताना ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. म्हणजे यापैकी लहान अपूर्णांक कोणता सांगा बघ. उत्तर चॅट बॉक्स मध्ये द्या. बरोबर, पटापट उत्तर आली. 1 अंश छेद 5. म्हणजे स्कॉलरशिपला हा तुमचा प्रश्न आता पक्का झाला. मला वाटते बहुतेक विद्यार्थ्यांना आता समजलेला आहे की समछेद अपूर्णांक म्हणजे काय आणि समछेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा असतो ते. बरोबर ना? ओके, चला आता आपण अपूर्णांकाचा पुढचा भाग पाहूया. तो म्हणजे भिन्नछेद अपूर्णांक.
बघा प्रत्येक अपूर्णांकाच्या शब्दामध्येच इथं पहा भिन्नछेद हा शब्द आहे, त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. भिन्न म्हणजे वेगवेगळे, छेद सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर की नाही? मग पाहूया आता आपण आकृतीद्वारे पाहूया. बघा तुमच्या समोर एक आकृती आहे, दिसते सगळ्यांना? किती भाग केले मोजा. त्याच्यापैकी काही भाग रंगवले की नाही? मग सांगा आता कोणता अपूर्णांक तयार होईल पटकन. बरोबर आहे, उत्तर लगेच आली. रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक तयार झाला 2/7. व्हेरी गुड. आता दुसरी तुमच्या समोर आकृती ठेवलेली आहे, तिचेही काही भाग केलेले आहेत. किती भाग केलेत मोजा? 5 भाग केलेले आहेत. 5 भागापैकी काही भाग आपण रंगवूया. रंगवले. आता सांगा ह्या आकृतीचा कोणता अपूर्णांक तयार होईल? बरोबर आहे 2/5. पटापट उत्तर देता, शाबास. पुढे आकृती तुमच्या समोर आली, तिचेही काही भाग करू आपण. केले की नाही? किती भाग केले बघा? 3 भाग केले. आता 3 भागापैकी काही भाग रंगवूया आपण. रंगवले. अरे वा, 2च भाग रंगवले. मग कोणता अपूर्णांक तयार झाला? लगेच उत्तर आली तुमचे. व्हेरी गुड, 2/3. बघा प्रत्येक ठिकाणी नीट निरीक्षण करा. पुढे बघा, पुन्हा तुमच्या समोर आकृती आली, तिचेही काही भाग केले. किती भाग केले मोजा? 1 2 3 4 5 6 भाग केले. 6 भागापैकी सुद्धा काही भाग रंगवले. अरे वा, 2च भाग रंगवले. म्हणजे रंगवलेल्या भागाचा कोणता अपूर्णांक तयार झाला? छान. बघा पटापट उत्तरे दिली. 2/6. बघा या ठिकाणी आता आपण पट्ट्या आहेत तुमच्या समोर, वेगवेगळे भाग केलेले आहेत. मात्र रंगवलेले सारखे जरी असले तरी पट्ट्यांचे वेगवेगळे भाग आहेत, म्हणजे एकूण भाग केलेले आहेत. इथं पट्टीचे किती भाग केलेत? पहिल्या ठिकाणी 7 केले, दिसतोय? दुसऱ्या पट्टीचे आपण 5 भाग केले. जेवढे भाग करतो तेवढे आपण छेदस्थानी लिहिले नाही. छान. मग बघा इथं आपण छेदस्थानी केलेत म्हणून 7 लिहिले. या पट्टीचे 5 भाग केले म्हणून छेदस्थानी 5 लिहिले. या पट्टीचे 3 भाग केले म्हणून छेदस्थानी 3 लिहिले. आणि या पट्टीचे 6 भाग केले म्हणून छेदस्थानी 6 लिहिले. आपला तुलना कोणा कशाची करायची आपल्याला? वरती बघा, भिन्न छेद अपूर्णांक. भिन्न म्हणजे वेगवेगळे. आता सगळ्या छेदांची निरीक्षण करा. इथं छेद आहे 7, 5, इथं छेद आहे 3, इथं छेद आहे 6. सारखे आहेत का सांगा मला? सारखे आहेत का छेद? नाही. व्हेरी गुड. म्हणजेच हे छेद वेगवेगळे आहेत. वेगवेगळे म्हणजेच भिन्न आहेत. वेगवेगळे म्हणजेच भिन्न आहेत. म्हणून काय होईल बघा, या ठिकाणी दुसरा एक तुमच्या समोर ठेवला, दिसला? आणखी एक भर टाकली त्याच्यामध्ये. बघा आता कोणता अपूर्णांक आला? 2/4. सगळ्यांचं जर निरीक्षण केलं आपण तर सगळे अपूर्णांकांचे छेद हे वेगवेगळे आहेत. अंश मात्र सारखे आहेत. आपल्याकडं अंशांचा विचार इथं न करता आपल्याला छेदांचा विचार करायचा आहे. म्हणून छेद वेगवेगळे आहेत, भिन्न आहेत. आणि म्हणून या ठिकाणी पहा आपल्याला छेद अपूर्णांक कशाला म्हणतात? तर ज्या अपूर्णांकांचे छेद वेगवेगळे किंवा भिन्न असतात त्या अपूर्णांकांना भिन्न छेद अपूर्णांक म्हणतात. आलं का लक्षात? आता पाहिलं ना आपण? बघा इथं आपण पाहिलं की सगळ्या अपूर्णांकाचे छेद हे वेगवेगळे आहेत, म्हणजेच भिन्न आहेत. बघा नीट समजून घ्या, सर्व अपूर्णांकांचे छेद हे वेगवेगळे आहेत. इथं बघा 7, 5, 3, 6, 4 सारखे आहेत का? नाहीत. म्हणजेच वेगवेगळे आहेत छेद. छेद वेगवेगळे असणाऱ्या अपूर्णांकांना बघा व्याख्या, सगळ्यांनी पहा व्याख्या. भिन्न छेद अपूर्णांक कशाला म्हणतात? की ज्या अपूर्णांकांचे छेद भिन्न म्हणजे वेगवेगळे असतात त्या अपूर्णांकांना भिन्न छेद अपूर्णांक असे म्हणतात. समजलं सगळ्यांना? भिन्न छेद म्हणजे काय? बघा पुन्हा एकदा तुमच्या समोर उदाहरण ठेवलेलं आहे.
उदाहरण बघा सगळ्यांनी बघितलं. बघा वाचूया आपण. 2/3, 1/5, 4/7 आणि 3/8. प्रत्येक ठिकाणी छेद वेगवेगळे आहेत म्हणजेच भिन्न आहेत. म्हणून व्याख्या पहा. हे सुद्धा तुम्हाला येणार आहे. 7वीच्या मुलांना 5वीच्या मुलांना भिन्न छेद अपूर्णांक म्हणजे काय. तर ज्या अपूर्णांकांचे छेद भिन्न असतात, वेगवेगळे असतात, त्या अपूर्णांकांना भिन्न छेद अपूर्णांक म्हणतात. समजलं. चला आपण समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये हा एक नियम आहे. बघा समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्याचा छेद मोठा असतो अपूर्णांक लहान असतो. हा एक नियम आपण पाहूया. भिन्नछेद अपूर्णांक पाहिले, परंतु आता या ठिकाणी निरीक्षण करा. बघा सगळ्यांनी प्रत्येकाचा अंश आता कोणता आहे सांगा बघू. दिसला सगळ्यांना. प्रत्येक अपूर्णांकाचा अंश हा समान आहे. बघा वाचतो मी. 3/8. व्हेरी गुड. बघा सगळ्यांचं उत्तर आलेले आहेत. 3/4, 3/7 आणि 3/5. प्रत्येकाचा अंश समान आहे. दिसतो का. मग यांची आपल्याला तुलना करायची आहे. यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. मग यांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी एक नियम आहे. बघा हा नियम आहे. दिसतो सगळ्यांना नियम. बघा नियम आपण वाचूया. आणि हा नियम तुमच्या पक्का लक्षात राहिला पाहिजे. पाठांतरच राहिला पाहिजे, पण तो डोक्यात राहिला तर पाठ करायची गरज नाही. समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये, बघा समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो. समछेद मध्ये काय आपण शिकलो. तर ज्याचा छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो मोठा असतो. इथं याच्या पूर्णपणे उलट आहे. बघा की समान अंश असणाऱ्या अपूर्णांकामध्ये ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो. म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता आहे सांगा मला तुम्ही नियमानुसार. बघूया उत्तर येतील तुमची. बरोबर आहे. लगेच मुलांनी, काही मुलांनी मोठा लिहिलाय, लहान लिहिलाय. बरोबर आहे. काहींना समजलेलं आहे. नियमानुसार अंश समान असताना, बघा बरोबर उत्तर आलेलं आहे. 3/8 हा सगळ्यात लहान अपूर्णांक आहे. कसा आहे. लहान आहे का. कारण त्याचा नियमच आहे. समान अंश अंकामध्ये ज्याचा छेद मोठा असतो. छेद बघा मोठा आहे की नाही. या सगळ्यांमध्ये मोठा आहे म्हणून ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. मग या ठिकाणी आपण बघा 2 अपूर्णांक लिहिलेले आहेत समान अंश असणारे. याच्यातलेच 3/8 आणि 4/8. मग यांची तुलना केली. बघा तुलना केलेलीच आहे की नाही. या ठिकाणी समान छेद आहेत म्हणून छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो लहान आणि ज्याचा अंश लहान तो मोठा. हा नियम लक्षात ठेवायचा, कारण स्कॉलरशिपला हे आपल्याला येत असतं. समजलं का. अपूर्णांक भिन्न छेद अपूर्णांकातील समान छेद असलेल्या अपूर्णांकांचा मोठेपणा. अशा प्रकारे आपण बघा अपूर्णांकांची तुलना करण्याचे टप्पे पाहिलेले आहेत. कोणकोणत्या स्तरावर आपण अपूर्णांकाची तुलना पाहिली. पहिलं समछेद, सममूल्य, समछेद, भिन्न छेद. आता आपण संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे. संख्या रेषा तुम्हाला माहिती आहे. सगळ्यांना संख्या रेषा माहिती आहे. तुमच्या कंपास मध्ये पट्टी असते, छोटी पट्टी असते. सर्वांची आहे की नाही. बघू. बघा सगळ्यांचे उत्तर होय आले. सगळ्यांनी कंपास पेटी पाहिलेली आहे की नाही. कंपास पेटी मधली पट्टी. मग ही आपली पट्टी असते. हीच आपली संख्या रेषा असते. बघा या ठिकाणी मी तुमच्या समोर एक रेषा काढलेली आहे. या रेषेवर काही बिंदू दिसतात. बिंदू तुम्हाला बघा. आता या बिंदूवर कंपास मध्ये जशी आपली पट्टी असते तशी पट्टी प्रमाणे या ठिकाणी बघा 0, 1,
2 3 4 असे अनंत. मग पुढे कितीही मोठी पट्टी असू द्या तुमची, 15 सेंटीमीटरची असू द्या, 30 असू द्या, इव्हन आपली मीटर पट्टी असू द्या, कितीही मोठी पट्टी असू द्या, तरी त्याच्यावर समान अंतर हे असे बिंदू घेतात आणि 0 ते 1, 1 नंतर 2, 2 नंतर 3 4 5 अशा नैसर्गिक संख्या क्रमाने लिहितात. या ठिकाणी पहा 0 दिसतोय तुम्हाला. कोणत्याही संख्यारेषेची सुरुवात ही शून्यापासून होते. पट्टी बघा नीट तुम्ही, पट्टीवर 0 असतो. तुम्ही काही ठिकाणी तुम्हाला जर रेषा मोजायला सांगितली तर तुम्ही चुकता. का चुकता? तर काही 0 बघतच नाही, सरळ 1 लक्षात घेतात आणि 1 पासून मोजत जातात, 1 2 3 4 5, आणि मग तुमचे रेषेचं माप चुकतं. चुकतं की नाही? इथं बघा 0, ह्या 0ला आरंभ बिंदू म्हणतात. काय म्हणतात? आरंभ बिंदू. निर्देश बरोबर, 0ला काय म्हणतात? आरंभ बिंदू. लक्षात ठेवा, स्कॉलरशिपला प्रश्न येतो, संख्या रेषेवरील 0ला टिंब असे म्हणतात. सांगा. आरंभ बिंदू म्हणतात. बरोबर. तर 0 ते 1 हे जे अंतर असतं याला एकक म्हणतात. नीट लक्षात ठेवा. 1 ते 2 हे जे अंतर आहे याला सुद्धा एककच म्हणतात. हे एक अंतर आहे. आता आपल्याला संख्या रेषेवर हे अपूर्णांक दर्शवायचे आहेत, दाखवायचे आहेत. कसे बरं दाखवणार? कोणकोणते अपूर्णांक आहेत बघा, वाचा बघू, नीट बघा. दिसतंय? पहिला कोणता अपूर्णांक आहे? 3/5. दुसरा आहे 7/5, 11/5. हे अपूर्णांक आहेत. हे अपूर्णांक आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचे आहेत. मग हे अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवताना काय करायचं आहे बघा, या ठिकाणी छेद बघा, सर्व अपूर्णांकांचे छेद समान आहे. मग आपल्याला संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवताना या ठिकाणी 0 ते 1 हा जो एकक आहे, या एककाचे छेदा एवढे समान भाग करायचे आहे. एक मुद्दा लक्षात ठेवा, संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवताना आपल्याला अपूर्णांकाच्या छेदा एवढे समान भाग करायचे आहेत. बघा, अपूर्णांकाचा छेद किती आहे? 5 आहे. मग छेदा एवढे समान 5 भाग करायचे. मग छेदा एवढे समान भाग करताना या 0 ते 1 मध्ये किती रेषा ओढावे लागतील? 4. 5 नाही, हा 4. बघा, 1 2 3 4. 4 रेषा ओढल्या तेव्हा आपले 5 भाग झाले. बघा, आता 5 भाग तुम्हाला. हा 1 भाग दिसतो, 2 3 4 आणि 5 असे 5 भाग झाले. पुढे सुद्धा 1 ते 2 याचे सुद्धा 5 समान भाग करायचे. बघा, केलेले आहेत. 1 2 3 4 5. पुढे 2 ते 3 याचे सुद्धा समान किती भाग केलेले आहेत? 5. 1 2 3 4 5. आता आपल्याला हे अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवायचे आहेत. बघा कसे दाखवायचे आहेत. तर हा 3/5 हा अपूर्णांक रेषेवर दाखवायचा आहे. काय करायचं आहे इथं बघा, काय सांगितलंय? तर 3/5 म्हणजे 0 पासून तिसरा भाग. मोजा बघू, 0 पासून तिसरा भाग. 1 2 3. आलं का लक्षात? बघा नीट, संख्या रेषेवर 3/5 हा अपूर्णांक दाखवायचा आहे. म्हणजे 0 पासून कितवा भाग मोजला आपण? तिसरा. म्हणजे इथं आपला हा अपूर्णांक आलेला आहे. दिसला? बघा, संख्या रेषेवर हा अपूर्णांक दाखवलेला आहे, 3/5. दुसरा अपूर्णांक आपल्याला दाखवायचा होता 7/5. म्हणजे बघा, 0 पासून आपण 7 रेषा मोजल्या. 0 पासून 7 रेषा मोजल्या. बघा, 1 2 3 4 5 6 7 मोजले की नाही? मोजा बघू. म्हणजे हा 7/5 इथं दाखवला. आता हा 11/5 दाखवलेला आहे. कसा दाखवलाय बघा, 0 पासून आपण 11 पर्यंत मोजत यायचं.
11 भाग मोजायचे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 भाग मोजले म्हणजेच 11/5. छान. आता तुम्ही सांगा मला, या संख्या रेषेवर 2 बिंदू दाखवलेले आहेत, दिसले? सांगा ए हा बिंदू कोणता अपूर्णांक दर्शवितो? बघा, मला चॅट बॉक्स मध्ये उत्तर आली पाहिजेत, म्हणजे मला समजेल की तुम्हाला हा समजलेला आहे भाग. नाहीतर मी तुम्हाला पुन्हा सांगणार आहे. काय केलं आपण? अपूर्णांकाच्या अंशा एवढे भाग मोजलेले आहेत, छेद तर समान आहे. मग ए हा बिंदू जिथं आहे तिथं कोणता अपूर्णांक तयार होईल? बघू, मला उत्तर आली पाहिजे चॅट बॉक्स मध्ये. सांगा. ए हा बिंदू, छान. बघा, बऱ्याच मुलांची उत्तरं आहेत. बघूया, एकाने बरोबर दिलेलं आहे. बऱ्याच मुलांना मला वाटते समजलेलं नाही, 4च दिलेलं आहे. ठीक आहे, हा तुम्हाला समजलेलाच नाही. मी पुन्हा सांगतो बघा. हा, एकाने बरोबर दिलेलं आहे, 9/5. बघा, आपल्याला हा बिंदू ए हा बिंदू कुठं आहे? बघा, उत्तर आलेलं आहे तुमच्या समोर. इथून हे भाग मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा, 9 म्हणजे 9/5. आता आलं लक्षात? 9/5. आता बी हा बिंदू कुठे आहे ते सांगा मला. बघूया, बी बिंदू कोणता अपूर्णांक दर्शवतो? बघूया, मी चॅट बॉक्स मध्ये तुमच्या उत्तराची वाट पाहतो. बघा, काही विद्यार्थी बरोबर मोजत आहेत. बी हा बिंदू कोणता अपूर्णांक दर्शवतो? बघा, बरोबर. छान, विद्यार्थ्यांची उत्तर आलेली आहेत. आता तुम्हाला समजलेलं आहे किती आहे? 17/5. खूप चांगले. आता हे बघा, सगळ्यांचीच आली 17/5. म्हणजेच तुम्हाला संख्या रेषा आणि या संख्या रेषेवर कोणता बिंदू होतात आणि कोणत्या बिंदूतून कोणता अपूर्णांक. आता याच ठिकाणी आपण पाहूया. बघा, संख्या रेषेवर हे समच्छेद अपूर्णांक आहेत की नाही? बघा, आता याच्यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता सांगा मला. या संख्या रेषेवर हे अपूर्णांक आहेत, याच्यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? बरोबर, लगेच तुमच्या लक्षात. आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता? मग सर्वात लहान अपूर्णांक, सर्वात मोठा आला, आता सर्वात लहान सांगा. बघा, काही मोठा पण दाखवतात, काही छोटा पण दाखवतात. सर्वात लहान म्हणजे तुम्हाला समच्छेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा समजला का? समजेल. बरोबर आहे. काही विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलं. हे सगळ्यात मोठा अपूर्णांक हा बरोबर आला. 17/5 आहे. आणि सर्वात लहान अपूर्णांक हा 3/5 आहे. इथं पहा, या ठिकाणी आपण तुलना सुद्धा केली. या ठिकाणी आपण तुलना केली. समच्छेद अपूर्णांकाचे छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो मोठा आणि ज्याचा अंश लहान तो लहान, अशा प्रकारे आपण संख्या रेषेवर हा भाग पाहिलेला आहे. समजलं ना सगळ्यांना? बघा, आपण तुलना. आता तुमच्या समोर मी काही प्रश्न ठेवलेले आहेत. बघा, आपण जो भाग शिकलेला आहोत त्याच्यावर आधारित मी तुमच्या समोर प्रश्न ठेवलेले आहेत. बघा, आता प्रश्नांची उत्तरं, हे प्रश्न लिहा आणि लिहून प्रश्नांची उत्तरं नंतर मला पाठवा. तोपर्यंत आपण या प्रश्नांवर चर्चा करूया. पहिला प्रश्न काय आहे? समच्छेद अपूर्णांक कशाला म्हणतात? पहिला हे समच्छेद अपूर्णांक कशाला म्हणतात? लक्षात आलं असेल तुमच्या. चॅट बॉक्स मध्ये उत्तर दिलं तरी चालेल,
नाहीतर नंतर सुद्धा तुम्ही जे आपण व्याख्या दिलेल्या होत्या तुम्ही लिहून ठेवलेल्या असाल त्या व्याख्या तुम्ही नीट पहा आणि त्याचं उत्तर सांगा. समच्छेद अपूर्णांक कशाला म्हणतात? परीक्षेला हा प्रश्न तुम्हाला येईल. दुसरं आहे बघा, भिन्नछेद अपूर्णांक कशाला म्हणतात किंवा कोणत्या अपूर्णांकांना भिन्नछेद अपूर्णांक म्हणतात? तिसरा प्रश्न बघा, बघा काय आहे तिसरा प्रश्न. स्कॉलरशिपला हा प्रश्न येतो, मगाशीच सांगितलंय तुम्हाला मी, स्कॉलरशिपला हा प्रश्न येतो. 3/5, 1/5 आणि 4/5 या अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? बघा आत्ताच आपण संख्या रेषेवर सुद्धा हे पाहिलेलं आहे, पाहिलं की नाही? आणि हा चौथा प्रश्न पाहता बघा, या ठिकाणी अंश समान आहेत. 7/4, 7/5 आणि 7/9. 5 सॉरी, हे भिन्नछेद अपूर्णांक आहेत आणि या अपूर्णांकातील सर्वात लहान कोणता? बघा नियम आपण शिकलोय की नाही? छेद समान असतानाचा नियम शिकलेला आहोत. छेद समान असतानाचा नियम शिकलेला आहोत. यासाठी नियम तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. ज्या वेळेला तुमच्या नियम लक्षात राहतील त्यावेळेला या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा, बघा काहींना उत्तर दिलेली आहेत सर्वात लहान अपूर्णांक, परंतु ते चुकीचं उत्तर दिलं. कारण तुम्ही हा समच्छेदचा नियम लावलेला आहे, तिथं समान असतानाचा नियम पाहिजे. अंश समान असतानाचा नियम लावला तर याचं उत्तर तुम्हाला बरोबर येईल. ओके, पुढचा प्रश्न बघूया. हा आता काहींच्या लक्षात आलं बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे बघा, संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवण्यासाठी एककाचे किती समान भाग करतात? संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवण्यासाठी एककाचे किती समान भाग करतात? बघा हे सांगितलेलं आहे, तुम्ही मला उत्तरं ही चॅट बॉक्स मध्ये द्यायची आहेत. अशा प्रकारे आपण आज अपूर्णांकांची तुलना कोणकोणत्या घटकावर केलेली आहे. पहिला होता सममूल्य अपूर्णांक, दुसरा समच्छेद अपूर्णांक, तिसरा भिन्नछेद अपूर्णांक आणि संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे, त्या संख्या रेषेवर अंकांचा लहान मोठेपणा दाखवणे हा भाग शिकवलेला आहे. तसा अपूर्णांकामधला सगळ्यात कठीण भाग होता. आपण थोडासा मध्ये प्रॉब्लेम आला आणि डिस्टर्ब झालं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपला हा अपूर्णांकांची तुलना हा पाठ संपवलेला आहे. धन्यवाद.